आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आणि आज आपण असे मोदक बनवून तयार करणार आहोत ना, ज्यांना बनवायला वेळसुद्धा लागणार नाही आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील एवढे सॉफ्ट आणि एवढे मऊ लुसलुशीत मोदक आज आपण बनवून तयार करणार आहोत। आणि हे मोदक बनवायला ना जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही, जास्त वेळ लागत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले मोदक बनवून तयार होतात। तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये भरपूर सारे कितीही मोदक बनवून इथे तयार करू शकता। चला तर आपली रेसिपी बघून घेऊया। तर कढईमध्ये मी इथे 1.5 कप इतकं मिल्क पावडर ॲड केलेलं आहे आणि त्यामध्येच 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे। तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मिल्क पावडर वापरू शकता आणि दूधसुद्धा तुम्ही थंड गरम कोणताही चालते। गॅस बंद आहे, गॅस अजून मी चालू केलेला नाही आहे। गॅस बंद असतानाच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं ना, ज्यावेळेला आपण गरम दुधामध्ये मिल्क पावडर ॲड करतो त्यावेळेला लम्स होण्याचे भरपूर चान्सेस असतात, म्हणून मी थंड दुधामध्येच मिल्क पावडर ॲड करून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता गॅस ऑन करून घेते आणि आता शिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला या स्टेजवर ना यामध्ये पाव कप इतकं फ्रेश क्रीम घालायची आहे। घरच्या दुधावरची क्रीम आहे ही, जे मी काढून घेतली आहे आणि 1 लिटर दुधावरची ही क्रीम आहे, फ्रेश आहे, आजच घेतलेली आहे काढून। तर ती क्रीम यामध्ये मी ॲड करून घेतली आहे। आता व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हा बॅटर थिक होत नाही, याचा मावा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये कोणती ट्रिक नाही, कोणती मेथड नाही, काही नाही, एकदम सिंपल प्रोसिजर आहे आणि पटकन मावा बनून तयार होतो अगदी 10 मिनिटांमध्ये। आणि एकदम गॅस कमी ठेवायचा आपल्याला, गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि त्यावरच आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा कप इतकं पावडर शुगर ॲड केली आहे। माझ्याकडे पावडर शुगर होती म्हणून ॲड केली आहे। तुमच्याकडे पावडर शुगर नसेल किंवा असेल तरी तुम्ही साखर जरी ॲड केलं तरी चालेल। अर्धा कप इतकी साखर ॲड करून घ्या आणि व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्यूस त्याला ढवळत राहायचं, गॅस कमीच ठेवायचा आणि शिजवायचं आहे। यामध्येच मी 10 ते 12 केसरचे दाणे सुद्धा ॲड करून घेतलेला आहे आणि आता याला शिजवून घेणार आहे। गॅस एकदम कमी ठेवा, नाहीतर बुडाला खूप लवकर लागतो, कारण यामध्ये मिल्क पावडर आहे म्हणून। तर मी कंटिन्यूसली याला चालवत आहे आणि आता याला शिजवून घेणार आहे। जोपर्यंत ठीक असा मावा होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। तर इथे आपला मावा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि या स्टेजवरनं यामध्ये 3 ते 4 हिरवी इलायची बारीक कुटून पावडर ॲड करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला जोपर्यंत असा मावा होत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया। तर आता आपला बॅटर बऱ्यापैकी शिजत आलेला आहे, खूप छान घट्ट झालेला आहे। दुधाचा आणि मिल्क पावडरचा जो बॅटर आहे खूप लवकर बुडायला लागतो, त्यासाठी ना आपल्याला कंटिन्यूसली याला या स्टेजवर चालवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि जोपर्यंत घट्टसर असा मावा तयार होत नाही, जसं आपण मार्केटमधून प्युअर दुधाचा मावा आणतो ना, तसंच याचासुद्धा मावा तयार होतो। तोपर्यंत तसा मावा तयार होत नाही ना, तोपर्यंत आता गॅस कमी करून याला शिजवून घ्यायचा आहे। कंटिन्यूसली स्पॅच्युलाने त्याच्यावर प्रेस करत जायचं, म्हणजे त्यामध्ये एखादी गुठळी असेल तर ते मोडत जाते आणि मार्केटमधून जसा मावा आपण आणतो की नाही तसाच मावा एकदम सॉफ्ट, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल एवढा सॉफ्ट मावा बनून तयार होतो। तर या स्टेजवर ना यामध्ये मी 2 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे आणि परत आपल्याला मावा शिजवून घ्यायचा आहे। तर मावा किती वेळ शिजवायचा अजून, तर जोपर्यंत हा मावा पॅन सोडत नाही, तूप रिलीज होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनटं लागतात। या स्टेजवर आला ना तर पटकन मावा शिजून तयारच होतो। तर बघा आपला मावा पॅन सोडायला लागला आहे, म्हणजेच आपला मावा इथे शिजून तयार झालेला आहे। अजून 1 मिनिटापर्यंत याला शिजवून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला हा मावा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। तर बघा मावा बऱ्यापैकी आता शिजलेला आहे, पण मी याला कंटिन्यूसली चालवत आहे, म्हणजे यामध्ये थोडेसे कण वगैरे असतात ना गुठळे झाल्यासारखे, तर त्याला मी फोडून घेत आहे, सॉफ्ट करून घेत आहे बघा अशा प्रकारे स्पॅच्युलाने प्रेस करून। आणि ते मावा आपला तयार झाला आहे। आता लगेच आपण मावा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्या। जर तुम्हाला वेळ असेल ना तर मावा पूर्णपणे थंडगार करून घ्या, म्हणजे हाताला अजिबात चिकटत नाही आणि खूप लवकर बनवता येतात मोदक। आता इथे मला थोडीशी घाई होती म्हणून मी तुम्हाला पटकन बनवून दाखवणार आहे। तर मावा प्लेटमध्ये काढून घेतला आहे, थोडंसं स्पॅच्युलानेच गरम असताना थोडंसं थंड करून घेणार आहे। तर स्पॅच्युलाने व्यवस्थित त्याला दाबून थंड करण्याचा प्रयत्न करत आहे इथे मी, लवकरात लवकर थंड झाला पाहिजे आपला मावा म्हणून।
तर बघा मावा थंड करून घेतलेला आहे आणि आता मी लगेच तुम्हाला मोदक कसे करायचे ते सुद्धा दाखवणार आहे. जास्त वेळ लागत नाही कारण मी आज मोल्डमध्ये मोदक कसं करायचं ते दाखवणार आहे. आणि तुम्ही हाताने मोल्ड नसेल ना तर तुम्ही याला छोटे छोटे हाताने सुद्धा मोदक तयार करू शकता. मी तुम्हाला ते सुद्धा कसं करायचं ते दाखवणार आहे शेवटी. तर बघा मावा थंड झाला आहे, लगेच मी तुम्हाला मोदक कसं करायचं ते दाखवते. तर याच्यासाठी ना मला थोडंसं मी इथे बारीक पिस्ता कट करून घेतलेला आहे. पिस्ता टाकल्याने ना मोदकला खूप सुंदर असा कलर येतो आणि मी छान दिसावं म्हणून थोडंसं डेकोरेशनसाठी म्हणून टाकलेलं आहे. कारण आपण बाप्पासाठी बनवतोय म्हटलं की थोडंसं स्पेशलच बनवायला पाहिजे म्हणून. तर सगळ्यात आधी तर मी ते मोल्डवर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मधून आणि त्यानंतर आपल्याला त्यावर पिस्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मावा भरून घ्यायचा आहे. तरी ते मी दोन्ही साईडनी भरपूर असा मावा भरून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा मावा निघून जातो, काही हरकत नाही आहे, जर थोडंसं जास्त जरी भरला तरी चालेल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी मावा भरून घ्यायचा आहे. म्हणजे इव्हनमध्ये सुंदर अशा कळ्या निघतात मोदकाच्या आणि खूप सुंदर असा मोदक इथे बनवून तयार होतो. त्यासाठी दोन्ही साईडने भरपूर असा मावा भरलेला आहे आणि आता बंद करून घ्यायचा आहे. बंद करून थोडंसं आपल्याला इथं प्रेस करायचं आहे म्हणजे छान अशा कळ्या निघतील आपल्या मोदकाला आणि सुंदर असा मोदक इथे बनवून तयार होईल. तर बघा एक्स्ट्राचा जो निघत आहे ना मावा तो मी काढून घेतलेला आहे. व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे आणि आता आपल्याला त्याला खोलून घ्यायचं आहे. झाला आपला मोदक बनवून तयार होतो. एवढं सिंपल आहे मोदक बनवणं. मी आजपासून रोज जेवढे दिवस मला पॉसिबल आहे तेवढे दिवस रोज एक मी मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला रोजचे नवीन नवीन रेसिपी बघायची असेल ना मोदकाच्या तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि ते आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. तर बघा 5 मिनिटामध्ये एकदम मऊ लुसलुशीत आणि किती सुंदर असा मोदक बनवून तयार झालेला आहे. असेच करून आपण एक एक सगळे मोदक तयार करून घेणार आहोत. अजून थोडंसं तूप लावलं त्यावर आपल्याला थोडीशी पिस्ताची गार्निश करायची आहे. मावा भरून घ्यायचा आहे आणि सुंदर असा आपला मोदक इथे तयार होतो. आणि बघा एक एक करून इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना मोदक. बनवायला सुद्धा सोपे, करायला सोपे. कोणतं कळी करायची नाही किंवा पाकळ्या करायचे नाही. एकदम सिंपल पद्धतीने पटकन मोदक बनवून तयार होतात. आणि एक छोटूसं सुद्धा मोदक इथे मी बनवून घेतलेला आहे आणि एवढ्या सारणामध्ये एवढं मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, मोदक माझे जमलेत की नाही कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.